हो गाईज, तुमचे स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी आलो आहे गावाला. तर इथं दूध काढायचं काम चालू आहे मित्रांनो. आत्या दूध काढत आहे. आत्याची म्हस आगाव आहे, ती पीठ खाल्ल्याशिवाय दूध देत नाही, सवय लावली आत्याने. तर मित्रांनो, दुधाचे काम चालू आहे. तर मित्रांनो, पीठ खाल्ल्याशिवाय ती मस्त दूध देत नाही. मित्रांनो, तुम्हाला मी गावाकडचा एक चांगला व्ह्यू दाखवत आहे. म्हणजे आमच्या गावाकडं असं पवनचक्की भरपूर आहे. म्हणजे मी आत्याच्या गावाला आलो आहे, तरी बघा तुम्ही व्हिडिओमध्ये दिसत आहे का तुम्हाला लांब आहेत. बघा तरी मित्रांनो, वातावरण कसे झाले आहे. तर बघा मित्रांनो, ही रेवा आहे. आता बघा कशी ती. चांगलं दिसतंय. चला, हसा हसा. हसा आता. नमस्कार करा. आजी करा व्हिडिओ करा हळूहळू. मामा करा. आता मम्मी बाय बाय करा. इकडे मला कर बाय बाय. बाय बाय कर पप्पाला. बाय बाय. इकडे बघ. बाय बाय. जावा. या आता गेला की पप्पा. या ये वर ये. तर
बघा मित्रांनो, आजी दात घासत आहे, पण आजीला दातच नाही. असं ही करा, ही करा की एकदा, करा की ही करा, करा करा तर एकदा करा, करा की एकदा, करा की करा. दात नाही बघितलं का मित्रांनो, आजी तरी पण दात घासती रोज. हे बघ, रेवा आहे रेवा, आणि रेवाची मम्मी. ती पाणी वाटून धुते. तर मित्रांनो, आजी म्हशीसाठी काहीतरी बनवत आहे. हे कशासाठी करताय तुम्ही? म्हशीसाठी. काय होतं ह्याच्यानी? म्हशीला घालायची दूध देते. जास्त दूध देण्यासाठी आजी बघा हे सर्व करत आहे मित्रांनो. त्याला करावं लागतं. तर रेवा बघा काय करत आहे. पळत आहे. पळ. तर मित्रांनो, ही बॉल सोबत खेळत आहे रेवा.
इयरचं. नाही नाही जातात नाही का या 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 द्या इकडं द्या. तर मित्रांनो अरे तिच्या भूमी पशी गेली आहे. मित्रांनो आजीने कोरफड तोडले आहेत. आजीला कोरफडशिवाय आंघोळ होत नाही. चला आजीचं आपण कोरफडचे झाड बघू कुठं होतं. मित्रांनो बघू आपण. आजीने कोरफड ते पण कुठे लावले आहेत बघा तुम्ही. बांधावर लावले आहेत गवताच्या मध्ये. मित्रांनो हे जे तुम्हाला दिसत आहे ते पीक उडदाचे आहे. उडदाची डाळ थोड्या दिवसांनी याला काढणार आहे आपण. कोण आहे इथं बघ कोण आहे. पोत उचल बाहेर कर बाबा. तर मित्रांनो आजी आज कांदे वेचत आहे. बघ की कांदे कसे केले ते. कसं काय असे झालेत कांदे. अरे पावसानं उगवायला देते त्याला बाहेर टाकायला लागते जरा. तुम्ही जमिनीवर टाकल्यावर उगवणारच की. हा जमिनीवर टाकलाय काय उन्हाळ्यात घातलेत काय तवा काय बघ किती उगवायला द्यायचे आत. पोत वचत होतं बाहेर वत इकडे कुठं होतो. वचत बाहेर थांब बघ सगळं. ही सोडून काढले तरी निघून राहत नाही काढले शोधायला. खाऊन संपवायची नाही का. हा संपतेची हा टाक्यात भरच्यात कांदे भरा भरा कांदे भरा ह्यात भर घ्या भर पोत्यावर. भरा पोत्यात भरा भरा भर भर मामा नेऊन बाहेर बसले. आता तर मित्रांनो स्टोर रूम आहे. तापली पाणी आहे. तापलंय की जावा आंघोळ करा. म्हशीचा गोटा पण आहे इथं जवळ. आणि रेवा आजीला मदत करत आहे. बरं आजीला मदत करत आहे. धर तकडे एक फ्रूट. तर मित्रांनो उन्हाळा बघ. तर कांदे घेऊन चाललो आहे वळवायला. इथंच का इथं मित्रांनो. तर कांदे उन्हाला वाळू घातले. ऊन चांगलं पडलं आहे आणि आज पाऊस पण नाही बघू शकता तुम्ही. पण ढग आहेत. बाकी आजीची कामं चालू आहेत. गावाकडे आली आजी पुण्यातून. आजीला पुण्यामध्ये राहू वाटत नाही जास्त दिवस. तर बघा आजी किती कामं करत आहे या वयात सुद्धा का. अजून काय करताय. आजी उगवलेले कांदे बाजूला काढत आहे. तर मित्रांनो आपल्याला पण एक कांदा भेटलाय उगवलेला. धरा इथं एक आहे पकडा. मित्रांनो उगवलेत बघा कांदे. आता हे परत परत उगवतात तिथ. अरे रे वा उचल चल. हे कसं झालं या बघ ये बघ काढलं नाही तर हे बघ ना असलाय कांदा मित्रांनो बघा. हा बघ आज मला म्हणजे काढू नको इथलं कांदे. सगळं नासायला लागलंय कांदा. वास पण खूप येत आहे नासलेल्या कांद्याचा. ए रे वा. मित्रांनो रेवा कांद्यामध्ये खेळत आहे.
किती आठ एक कांदा ये किती चव किती लागेल राजा बजी बजी नाश्ता वाट कसा उठला या हा जरा धडू लागाव करू लागाव असलं काय नाही नुसतं हे ग तर आजी ओरडत आहे मुलीला तिच्या कांद्याला नासल्यामुळं. बिनकुळी बघा मित्रांनो कशी उडी मारत आहे. बिनकुळी बघा मित्रांनो दिसते का तुम्हाला कशी उडी मारतात. गेली मित्रांनो आजीने कांदे बाहेर उन्हामध्ये काढले आहेत आतमधून. मंदिर धुवायचं काम चालू आहे मित्रांनो. तर यांना व्हिडिओ असं आत घालते चिमटा घे पिंड आत घाल तेवढं मिळाल बाजार नशीब इकडेच नाही कुठे टाकले खाणार तू टाक बरं खाली करा तुम्ही करा. मी नाही निर्भर मामा घे लवकर बॉडी बिल्डर. या लागली म्हणजे बसल्या आजी करते अजून. तर मित्रांनो आपण झाडावर सीताफळ काढायला चाललो आहे गावाकडच्या. बघा तुम्ही व्हिडिओच्या एंडपर्यंत. तर मित्रांनो हे सर्व उडीद आहे. सर्व हे पीक उडदाचे पीक आहे. आता हे काढायला आले आहे. तर समोर मक्का लावला आहे तो अजून उगणार आहे. अर्धा उगला आहे अर्धा बाकी. तर व्हिडिओच्या एंडपर्यंत बघा तुम्ही. तर मित्रांनो सीताफळाच्या झाडापाशी आपण आलो आहे. तर मित्रांनो कुठलाही सीताफळ अजून पिकला नाही कच्चे आहेत. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आत्ता कणस यायला चालू झालं आहे. म्हणजे आत्ता स्ट्रीप पण कणीस आलं नाही. तर मित्रांनो दूध काढून झालं आहे आत्याचं. आता त्यांचा गवळी येऊन दूध घेऊन जाईल. बघा तुम्ही. अरे वा. तर आत्या आता दुधामध्ये पाणी मिक्स करणार दूध जास्त दिसावं म्हणून. तुम्ही मजा बघा. तर आत्याने माझ्या तोंडाला काय लावलंय बघा आणि देवाच्या पण. तर बघा आता दूध जास्त दिसावं म्हणून पाणी कसं टाकलं जाते दुधात. मज्जा बघा तुम्ही फक्त मित्रांनो. आता दूध ऑटोमॅटिक जास्त होतंय बघा. बघा मित्रांनो झालं दूध जास्त. अजून जास्त करणार ते अजून जास्त. बघा बघा आजकाल शेतकरी पण दूध मिलावट करून विकतात.
हे शेतकरी मिलावट करायला लागली दुधामध्ये. बघा ही रेवा आहे, तिच्या मम्मीसोबत बसली आहे. तिची मम्मी रेवाबद्दल तुम्हाला काही गोष्टी सांगणार, ते तुम्ही ऐका. सांगा तुम्ही रेवाबद्दल काहीतरी. रेवा छान मुलगी आहे एक. बघा की रेवानी कसा आगाऊपणा केलाय, सगळ्या शेंगा मिक्स करून टाकल्या. बघा इथं सगळं सोललेलं होतं आणि न सोललेलं सगळं एकत्र करून टाकलं. आणि बघा आता कसं करायला लागले मम्मी पैशी. मम्मी नसली का नाही रडतंय. मम्मा ती मम्माच. ह्याला घेऊन जाऊ का आम्ही पुण्याला शाळेला टाकायला. घेऊन जा तिकडे घेऊन जा. तर मित्रांनो आता पाऊस यायचं वातावरण झालं आहे. बघा असं ढग कसे झाले आहेत. तर मित्रांनो तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा अँड चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी हा ब्लॉग इथेच एंड करतो आहे. बाटा टायबेटा सी यू सांग.